नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कुणी आहे का? कुणी आहे का? सॉरी, माफ करा, एवढ्या रात्री मी तुमच्याकडे आलोय. नाही, मी दरवाजा वाजवला, पण कदाचित बाहेरच्या विजांच्या कडकडाटामुळे तुम्हाला ऐकू नसेल गेलं. नाही, काय झालंय, माझी गाडी बंद पडली आहे आणि माझ्या मोबाईलला सिग्नल नाही आहे. मी तुमच्याकडनं फोन करू शकतो का? नाही, ज्यांच्याकडे मला पोहोचायचं आहे त्यांना मला कळवता येईल ना, आणि म्हणजे ते काहीतरी माझ्यासाठी करू शकतील. मी तुमचा फोन वापरू का? हॅलो हॅलो, तुमच्याशी बोलतोय. मला तुमचा फोन वापरायचा होता. हॅलो.
मी वैदेही सरपोतदार. तुमच्यासमोर मरून पडलेल्या अर्जुन सरपोतदाराची बायको. मीच मारलंय माझ्या नवऱ्याला. तुम्हाला फोन करायचा होता ना? हो पण आणि सोबत पोलिसांनाही फोन करा प्लीज. पण तुम्ही खून करून इतक्या शांतपणे तुरुंगात जाण्याची भीती नाही वाटत तुम्हाला? मी या माणसासोबत जो तुरुंगवास भोगलाय त्यापेक्षा कोणताही तुरुंगवास कठोर असू शकतो असं मला वाटत नाही. मिस्टर सौमित्र जाधव. फोन करताय ना? मिसेस सरपोतदार, का मारलं तुम्ही तुमच्या नवऱ्याला? कारण कदाचित मला जगावं असं वाटत होतं. माणसाला जगण्यासाठी फार गोष्टी लागत नाहीत. सहानुभूतीचे 2 शब्द आणि प्रेमाचा एक स्पर्शही पुरेसा असतो. मी खूप प्रयत्न केला, खरंच खूप प्रयत्न केला ऍडजस्ट करायचा. मी त्याला मुद्दाम नाही मारला. त्यानेच माझ्यावर गन रोखली होती. मी स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्या हातातून गन खेचायला गेले आणि गोळी चालली. त्याच्या इतक्या अत्याचारानंतरही मी त्याला मारायचा विचार कधीच केला नव्हता. तो कसा होता हे मला माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळलं होतं. पहिल्या रात्रीच? बायको, काय नाव तुझं? वैद. हा वैदेही. शिकार करायच्या आधी मी नेहमी नळी साफ करून घेतो, म्हणजे गोळी कशी बरोबर लागते. नकली उतारो, क्या नकली उतारो. क्या उठा उठा उठा. जरा जरा किस मी किस मी किस मी. जरा जरा टच मी टच मी टच मी. जरा जरा किस मी किस मी किस मी. जरा जरा टच मी टच मी टच मी टच मी. रिस्पॉन्स. हा पड खाली. ड ड पड पड. अरे वा ओ मेरी. माझ्याशीच नाही, घरातल्या सगळ्यांशी तो असाच वागायचा. छोट्या बाबूलचा पण छळ करायचा. त्याला बंदूक चालवायला शिकवायचा. हा बाबूल कोण? अर्जुनचा सावत्र भाऊ, कौशल्याबाईंचा मुलगा. कौशल्याबाई म्हणजे खरं तर माझ्या सासूबाई. अर्जुनच्या वडिलांच्या म्हणजेच
भाऊसाहेब सरपोतदारांच्या दुसऱ्या पत्नी. पहिल्या बायकोचा स्वर्गवास झाल्यानंतर त्यांनी कौशल्याबाईंशी लग्न केलं. कौशल्याबाई गावातल्या लोकांसाठी काम करतात. हे समाजकार्य करत असतानाच भाऊसाहेबांची आणि त्यांची भेट झाली. अर्जुन म्हणजे भाऊसाहेबांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा. भाऊसाहेब खूप थोर विचारांचे होते. राजकारणात त्यांचं वजन होतं, गावात त्यांना मान होता. पण अर्जुनच्या अशा वागण्यामुळे ते हार्ट अटॅक येऊन गेले. ते असेपर्यंत कौशल्याबाईंना घरात खूप मान होता, पण आता त्यांनाही सोसावं लागतं. त्यात मुलगा असा मंदबुद्धी. या व्यतिरिक्त घरात कोण कोण असतं? एक नोकर असतो फक्त, नरसू. मला एक कमाल वाटते, तुम्ही गोळी चालवल्यानंतर कुणालाच आवाज गेला नाही त्याचा? माहीत नाही, कदाचित ढगांच्या गडगडाटात दबला गेला असेल. आणि तसंही या घराला बंदुकीच्या आवाजांची सवय होती. अर्जुनला नेमबाजीचा छंद होता. तुम्ही त्या सावत्र भावाबद्दल काय सांगत होता? म्हणजे तुमचा नवरा त्याला बंदूक चालवायला शिकवत होता? हो. हा पकड, चांगलं तर पकड, मार. अरे बावळ्या, धर ना, इथं इथं धरायचं असं. हा चल, उडव, इथं धर धर, उडव उडव, हा उडव. घाबरू नको, घाबरू नको. हे बघ, हे बघ, बंदूक मशीन. मारे ना, था बघ, धर, बंदूक शिकवतो ना तुला. धर 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 धर, असं धर धर, पकड. अरे तुला काय मेंदू काढून ठेवला मग जन्म दिला का रे? कोणी दिला? तर पकड ते. चायला पकड. तुला मारायला शिकवतो, तू मारायला काय तो किती लहान आहे त्याला काही कळत नाही, माहित नाही तुला? पण मोठ्यांना तरी काही अक्कल. जा बाळ, तू आज जा जा. अरे तुला पटत नाही तर तू कशाला मध्ये पडतेस का? आई आई म्हणू नकोस मला. अरे त्याला काय अक्कल आहे का? ते मूर्ख आहे, पण लहान भाऊ आहे माझा. मी त्याला शिकवणार बंदूक कशी चालवायची ते. माझी कर म्हणू नको व्हायला, नाहीतरी फुकटचं पोचतोय भडव्याला, डोक्याला ताप त्याच्या आईला. चांगलं सांगतोय की आपण त्याला वेड्याच्या हॉस्पिटलला टाकतो. तुला माहितीये मी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणार नाहीये. मग काय तू जाणार आहेस का? ओके, आय एम सॉरी. म्हणजे मी खरंच त्याच्या भल्यासाठी सांगतोय, मनापासून भल्यासाठी सांगतोय. त्याच्या भल्या बुऱ्याची काळजी तुला करायची गरज नाहीये अर्जुन. मी आहे ना इथे जिवंत. मला काही कळत नाही? तुझा डोळा त्याच्या इस्टेटीवरती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, त्याच्या वाटणीचा हिस्सा मी तुला कदापि हडप करू देणार नाहीये. पण त्याला अक्कल आहे का? तो काय करणार आहे हिश्श्याचं? मला सांग, काय करणार आहे तो? त्याचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. पण भाऊसाहेबांनी आमच्या मुलाच्या नावाने. आमचा मुलगा तिच्या आईला, आमचं बाप एक बेअक्कल होतं, कुठली तरी पडी कावला तिच्या आईला आणून टाकले आमच्या तोंड बापाच्या सांभाळून नावावर. बोल अर्जुन. काय तोंड सांभाळून बोल? काय करशील? काय करशील? बापाची गरज म्हणून त्यानं तुला ठेवून घेतली, तसं तर तुला अजून पण कोणी पण ठेवून घे. काय आवांटी लग्नाच्या बायको सारखा सती सावित्रीची आवला. तू मान्य का करत नाहीस की भाऊसाहेबांचं आणि माझं लग्न झालेलं आहे? लग्न काय पुरावा आहे? म्हणजे कागदोपत्री काय पुरावा आहे का? उगाच आपलं देवाला 4 फेऱ्या मारल्या की झालं काय लग्न? रांड आहेस तू, रांड. तोंड सांभाळून बोल. गोळी घालायला सुद्धा पुढे मागे बघणार नाही मी. चुकलं माझं. तुमचं लग्न झालंय, सती सावित्रीची आवलत आहेस तू. खरंच सती सावित्रीची आवलत आहेस. गोळ्या नाहीये त्याच्यात. आई रांडेला आई म्हणायची. घाबरलेस ना? अगं डायरेक्ट बंदूक लावते म्हणजे काय? पण घाबरू नकोस, गोळ्या नव्हत्या त्याच्यात. काळी मंजर. चल आपण बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला. आता फिरायला? चाल ना, मला तू खूप आवडतेस. अहो पण चाल ना प्लीज. पण चाल म्हटलं की चालायचं, उठ म्हटलं की उठायचं. जास्ती शांतपत्ती करायचं नाही, कळला? कारण आय लव्ह यू सो मच. मला तू खूप आवडतेस, कळला का? गाडी हळू चालवायला सांगा, माझ्या पोटात ढवळते. नरश्या साडव्या, गाडी थांबा. बसा. हळू चालवा ना प्लीज. एकदम स्लो. येस. हळू चालवा प्लीज. गाडी थांबवा प्लीज. गाडी थांबवा. मला भीती वाटते. गाडी थांबवा.
कसं काय वाटलं? अगं बाई, घाबरल्यानंतर आमच्या राणीसाहेब किती सुंदर दिसतात नाही नरसू? त्यांचे ओठ किती उमलल्यासारखे वाटतात. असं वाटतं चुंबनच घ्यावं. नरसू आहो. नरसू बघू नको, डोळ्यात हे काय गच भेटते साहेब. तो बघतोय आहो. अरे अरे फटीत न बघायची सवय बंद करते. डायरेक्ट बघता येत नाही का? अहो, सोडा. वैदेही, अगं बाळ जेवून घे, रात्र फार झाले. नाही नको, मला भूक नाहीये. हे बघ, तो एवढा लवकर नाही यायचा. तू सकाळपर्यंत अशीच उपाशी राहणार आहेस का? मला खरंच भूक नाहीये. मला एक सांगा, ते नेहमी असेच का वागतात? रात्री उशिरापर्यंत घरी येतच नाहीत का? अर्जुन असाच आहे. लहानपणीच आई वारली त्याची. नोकर माणसांनीच मोठा केला त्याला. आता नोकर माणसं किती शिस्त लावू शकणार होती त्याला? शिवाय भाऊसाहेब सरपोतदार सतत आपल्या राजकारणाच्या कामातच व्यग्र असायचे. ते तरी किती लक्ष देऊ शकणार होते? एकुलता एक म्हणून सगळे लाड पुरवायचे ते त्याचे. अति लाडाचा शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. पोरगा वाया गेला. पहिल्या धारेची आहे मी फेनी. अरे जायला आपल्या नरसे, आपल्या घराला जाताना घाटाचा रस्ता कधीपासून झाला रे? घाटाचं अरे ते काय गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत ते काय मुतलास का काय तू? काय आठवत नाही. आठवत नाही काय? अरे गाडीच्या पेट्रोलच्या टाकीत दारू उतरली. दारू उतरली. हा मग काय तर. नाहीतर बघा कशी झिंग 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 करत गाडी चालली. झिंग, झिंग, आपल्याला चढली पण गाडीला दारू उतरली. वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही याल, वाटलं होतं तुम्ही. हाय राणी साहेब अजून जाग्याच. मला नका म्हणू राणी साहेब. रात्र कुठल्या दुसऱ्या बाईबरोबर घालवता आणि मला राणी साहेब म्हणता. अरे राजे महाराजांचं असंच असतं. राण्या पट्ट राण्या आवडती नावडती. मग काय विदेशी स्कॉच चाकून बघ ना किती छान आहे, मस्त नशा. मला त्रास होतोय. कोण त्रास देते तुला? कोण त्रास देते? माय म्हातारे तिच्या आईला नरशा मारून टाकेन. एक दिवस तरी घरी लवकर या ना, न दारू पिता. हवं तर इथे येऊन प्या. ओके, उद्यापासून घरी येऊन दारू पितो. चला आता झोप आता. हे पण मग नाचणीचं काय करायचं? तिला पण आणू घरी? का तू नाचून दाखवतेस? हे वैदी 2 in 1 आयडिया चांगली. मी वाजवतो, तू नाच. चल टांग 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 टाटा टांग टाटा टांग टाटा टांग टाटा टांग. नाच रे. तिटिंग 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 तिटिंग. नाचना. घरच्या बायकांना नाचता आला असतं तर बिचारी पुरुष कशाला गेले असते शेण खायला बाहेर? कर्तृत्ववान पुरुषाचं घर आहे. घराचं पावित्र्य मंगल जपून ठेव. मला शिकवते. तुमच्या नवऱ्याचे पाय कसे गेले? कार ॲक्सिडेंट. अर्जुन वेड्यासारखी गाडी चालवायचा नेहमी. त्याला वेग खूप आवडायचा. त्या दिवशी नरसू आणि तो जीप घेऊन फिरायला गेले होते आणि त्याच दिवशी गावात शाळेच्या मुलांची एक सहल आली होती. त्यातलाच एक मुलगा बॉल रस्त्यावर आला म्हणून तो पकडायला धावत आला. बोललो का तुला? माझ्या बरोबर
पाय गेल्याचं अर्जुनला सहन झालं नाही. कोर्टात नरसूची साक्ष घेतली गेली. तो साफ खोटं बोलला. वेग जास्त नव्हता साहेब, 40 पण टच केला नसेल. हा, आमचे साहेब फास्ट गाडी चालवितच नाहीत. म्या गाडी चालविताना सुद्धा काटा 50च्या वर गेला ना तरी माझ्यावर ओरडत येत, नरसू हळूहळू गाडी चालव असं म्हणतात. जज साहेब, ह्याच्यामध्ये शिक्षा द्यायचीच असेल ना तर ती पोराच्या आई वडिलाला द्या. हा, ह्याच्यामध्ये आमच्या साहेबाचा काही बी दोष नाही. पोराला असं वाऱ्यावर सोडतात होय? हा, समोर आलेले साक्षी पुरावे पाहता हा निष्काळजीपणे घडलेला अपघात नसून त्याची जबाबदारी कोणत्याही पक्षावर जात नाही. सबब अर्जुन सरपोतदार यांनी रक्कम रुपये 2 लाख नुकसान भरपाई म्हणून मुलाच्या आईवडिलांना म्हणजेच श्रीयुत जयप्रकाश कानविंदे आणि सौ विजया जयप्रकाश कानविंदे यांना द्यावी असा आदेश देऊन ही केस बंद करण्यात येत आहे. शेवटी कोर्टाने अर्जुनच्या बाजूने निकाल दिला आणि केस डिसमिस झाली. कोर्टाने त्याला माफ केलं, पण त्या मुलाची आई बिचारी ती कशी माफ करणार होती अर्जुनला? ह्या कोर्टात सुटलास, पण त्या कोर्टात तिथे अंधार नाहीये. तिथे तुला उत्तर द्यावं लागेल. सडून सडून मरशील तू. काय सडून सडून मरशील? काय चिडताय बाई? तिच्या आईला तुमचं पोरग मध्ये आलं, ऍक्सिडेंट झाला, ते मेलं सुटलं. पण माझं पायी घेऊन गेलं ना, वर पैशाच्या पैसे गेले आणि तुम्ही पैसे कमावले. अरे थुकते मी तुझ्या पैशावर. माझ्या जगण्याचा आधार केला. माझ्या पोटच्या गोळ्याला किड्यासारखं चिरडून मारलंस तू. तुलाही भोगावं लागेल. किड्यासारखा मरशील तू. या आईचा शाप आहे तुला. अर्जुनचे पाय गेल्याचं त्याला सहन होत नव्हतं. हे दुःख विसरायला तो तासनतास बसून नुसती दारू प्यायचा, अगदी दिवसा ढवळ्या सुद्धा. मध्येच ओरडायचा, किंचाळायचा. असाच एकदा तो दारू पीत बसला होता. ए, कोण बोलतोय? जेपी, कोण जेपी? ज्या मुलाला तू मारलास त्याचा बाप. माझी बायको नुसता शाप देऊन गेली तुला, पण मी तुझा जीव घेणार आहे. ए घाबरे, कोण धमकी दिलीस? धमकी देतो का रे भडव्या? कोणाची बोलतोय? अर्जुन सरपोतदार नाव आहे माझं. तुझ्या खानदाराची हिस्ट्री काढून ठेवली, वाट लावून टाकेन तुझे. मारेन, दात वाढेल, लात घालेल. लक्षात ठेव, मी तुझा काळ बनून येणार आहे. लांगड्या! साहेब साहेब साहेब, काय झालं साहेब? उठा साहेब, उठा उठा. कसा आलास तू? मी धावत आलो साहेब. धावत आलास तू? हा, धावत आलास तू? मला इथं चालता येत नाही. माझ्यासमोर मला चिडवायला धावतोयस. धावत आलास. मला माझ्या समोर कोणी चालायचं नाही, धावायचं नाही. अर्जुनचा स्वभाव मुळातच विकृत होता. ॲक्सिडेंट नंतर तर त्याचं वागणं आणखीनच विचित्र झालं होतं. सारखा नशेत असायचा. दारूच्या नशेत कधी काय करेल याचा नेमच उरला नव्हता. घराचं अक्षरशः स्मशान झालं होतं आणि आम्ही सगळे जिवंत प्रेतांसारखे जगत होतो. या जेपीचे फोन आले नाहीत नंतर कधी? आले होते 2-4दा, आणि प्रत्येक वेळेला जेपीने अर्जुनला जीवे मारण्याची धमकी दिली. मग अर्जुनने कधी पोलीस कंप्लेंट नाही केली? नाही. उलट अर्जुनची अशी इच्छा होती की जेपीने त्याच्या समोर यावं, कारण अर्जुनला त्याला ठार मारायचं होतं. फोनवरून काय धमकी देतोस भड्या? हिम्मत असेल तर समोर ये. तुला पण पाठवतो वरती तुझ्या पोराची सोबत करायला. येईन, समोर येईन. तुझी वेळ भरली की तुझा काळ बनून येईन. लांगड्या बोलतो रे. एक पोरगा मेला तर दुसरा जन्माला घालता येईल, पण हे पाय गेलं तर वैदेही, हा खून आपण जेपीने केलाय असं सिद्ध केलं तर तू सुटशील. पण हे कसं शक्य आहे? जेपी इथे कधीच आला नाही, आणि तो हे सहजपणे सिद्ध करू शकेल की जेव्हा खून झाला तेव्हा तो नागपूरला होता. नागपूर? हो,
JP मूळचा नागपूरचा. त्याचा मुलगा मुंबईत शिकायचा आणि तो सहलीसाठी इथे आला होता. हम्म. आणि एक खरं सांगू का, हम्म. जे मी केलं त्याची शिक्षा कोणा निरपराध माणसाला व्हावी असं मला खरंच नाही वाटत. अगं तसं नाहीये. JPने काही केलं नसेल तर त्याला कशाला काय होईल. पण तू म्हणालीस ना तो नागपूरला असतो, म्हणजे लांब आहे की नाही इथून. पोलिसांचं लक्ष आपल्याला फक्त वळवायचं आहे, म्हणजे तेवढा वेळ तुला मिळेल. तेवढ्या वेळात तुला इथले सगळे पुरावे नष्ट करता येतील आणि तू सुटू शकशील. सौमित्र, तुम्ही हे सगळं का करताय? तुझी इच्छा नसेल तर नाही करत. हे पहा, तुझ्या नवऱ्याविषयी तू जे काही सांगितलंस ते ऐकून कुठल्याही माणसाला तुझ्याविषयी सहानुभूती निर्माण होईल. अशा क्रूर माणसाला तू मारलंस आणि या क्रूर माणसासाठी तू आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावा असं कोणालाही वाटणार नाही. तसंच मला वाटत नाहीये. बघ, तुझी इच्छा नसेल तर मी अजूनही निघतो. नो प्रॉब्लेम. मला काही कळत नाहीये, मला काही सुचतच नाहीये. मला सुचतंय. पण तुझ्याकडे नाईट ड्रेस आहे? हां, नाईट ड्रेस आहे का तुझ्याकडे? हो आहे. पण मग तू ही साडी चेंज कर आणि नाईट ड्रेस घाल. आणि मग काय करशील, तुझ्या सासूच्या रूम मध्ये जा, डोकं दुखतंय म्हणून बा म्हणायला. आणि तुला गोळीचा आवाज येईल. गोळी मी चालवलेली असेल. या खून केलेल्या बंदुकीतनंच मी गोळी चालवेल. आणि मग सगळे खाली या. तुला अर्जुनची डेड बॉडी सापडेल. मग काय करायचं हे पुढचं तुला माहिती आहे. तोपर्यंत मी इकडनं निघून गेलेला असेल. म्हणजे काय होईल, पुरेसा वेळ मिळेल. आणि हे सगळं करायला तुझ्याकडे 15 मिनिटं आहेत. जा, साडी चेंज कर आणि नाईट ड्रेस घाल. जा. हो, प्लीज जा. सासूबाई, सासूबाई, सासूबाई. काय ग? काय नाही, जरा डोकं दुखतंय. तुमच्याकडे बाम किंवा गोळी काही आहे का? पाहते. डोकं फार ठणकतंय का? हो. वैदेही! अरे बापरे, याने स्वतःला गोळी मारून घेतली का काय? साहेब, हा इथं काही गडबड झाली आहे का? कोण आपण? मी सौमित्र जाधव. मी इकडनं चाललो होतो, चिखलात माझी गाडी बंद पडली आहे. मी फोन करण्यासाठी या बंगल्यात येत होतो. कुणीतरी आतनं बाहेर पडलं आणि मला धडकलं. त्याच्या हातात ही बंदूक खाली पडली, म्हणून मी विचारायला आलो. ओ माय गॉड, मर्डर! कोण होता तो माणूस? कसा दिसत होता? हो, कोण होता तो माणूस? कसा दिसत होता? अहो, बाहेर किती काळोख आहे.
या भागात लाईट पण नाही आहेत. मला काही दिसलंच नाही तर मी सांगणार कसा? म्हणजे साहेबांनी सावताला गोळ्या नाही घालून घेतल्या, त्याचा खून झालाय, खून. तुम्ही एक काम करता प्लीज, पोलिसांना कळवाल ताबडतोब. ही खूप गंभीर घटना आहे. हो. हॅलो, पवनानगर पोलीस स्टेशन. साहेब, अर्जुन सरपोतदारांचा खून झालाय साहेब. काय खून? त्यांच्याच बंगल्यात साहेब. आलोच. मोहिते, चला लवकर, गाडी काढा. हो साहेब. अजून कोणी बाहेरचं आलं होतं का घरात, म्हणजे या सौमित्र जाधवांशिवाय? नाही साहेब, अजून कोणीच आलं नव्हतं. सौमित्र जाधव, तुम्ही इथे कशासाठी आला होतात? साहेब, मी मूळचा पुण्याचा आहे. इथे प्रॉपर्टीच्या कामासंदर्भात आलो होतो. वाटेत माझी गाडी चिखलात अडकून पडली आणि माझ्या मोबाईलला रेंज नव्हती, म्हणून मी या बंगल्यात फोन करण्यासाठी आलो. ठीक आहे. पाटील, यांच्या फिंगरप्रिंट्स घेऊन टाका. तुम्हाला कधी कळलं? मी झोपेत होते, वैद्यही आली आणि म्हणाली माझं डोकं दुखतंय, मला बाम द्या. तिला बाम देण्यासाठी म्हणून मी ड्रॉवर उघडला आणि तिच्या हातामध्ये बामची बाटली ठेवली. तेवढ्यातच गोळी सुटल्याचा आवाज ऐकू आला. 12-12:30चा सुमार असेल. अजून कोण कोण असतं घरात? माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. डोक्यानं जरा डोक्यानं काय? मंदबुद्धी आहे. JP नावाच्या माणसाचे अर्जुनला सारखे धमकीचे फोन यायचे. हा, JP धमक्या का देत होता? अर्जुनच्या गाडीखाली सापडून JPचा मुलगा गेला तेव्हापासून त्याचे फोन यायचे. मला तुमच्या मुलाशी थोडंसं बोलायचं आहे. अहो, पण मी मगाशी तुम्हाला म्हटलं नाही का की तो... हो, मला कल्पना आहे, पण कधी कधी अशी माणसंच असं काहीतरी सांगून जातात की त्याच्यामुळे सगळेच अर्थ बदलतात. सो बाबुल, ए बाबुल, बाळा बघ कोणाला आहे. इन्स्पेक्टर साहेब आलेत बघ. कोण आहे? कोण आहे? इन्स्पेक्टर साहेब आलेत, त्यांना तुला काही विचारायचं. इन्स्पेक्टर, माझ्याशी बोलायचंय? हो. मला पण तुमच्याशी बोलायचंय, खूप खूप बोलायचंय. तुम्ही मला प्रश्न विचारणार? हो. मी पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतो? होय, नक्कीच. कौशल्याबाई, तुम्ही या आता. अहो, पण मला त्याच्याशी एकट्याशी काही बोलायचं आहे, सो प्लीज. तुझ्या सावत्र भावाचा खून झालाय. हो? कोणी मारलं त्याला? तुझा सावत्र भाऊ गेल्याचं तुला वाईट नाही वाटत? वाईट अजिबात नाही. का? तुला आवडायचा नाही तो? मला आवडायचा, तो कुणालाच नाही आवडायचा. म्हणजे त्याच्या बायकोला वैदेहीलाही नाही? मी सांगितलं ना, तो कुणालाच नाही आवडायचा. तो कुणाला आवडूच शकत नव्हता. कोणालाच नाही आवडायचा? कोणाला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही, कोणालाच नाही, कोणाला नाही. मी सांगितलं ना, कोणालाच नाही, कोणालाच नाही आवडायचा तो. कोणाला नाही आवडायचा तो. शांत हो, शांत हो बाबूल, शांत. नमस्कार डॉक्टर साहेब, तुम्हालाही कळलं वाटतं. गाव खूप छोटं आहे इन्स्पेक्टर साहेब, बातमी पसरायला वेळ नाही लागत. त्याशिवाय या घराचे आणि माझे संबंध... हो, मला माहिती आहे तुमचे या घराशी फार जवळचे संबंध आहेत.
काय इन्स्पेक्टर साहेब, काही नाती फक्त डॉक्टर आणि पेशंट याच्या पलीकडची असतात. त्याशिवाय या घराशी माझा भाऊसाहेब सरपोतदार असल्यापासूनचा संबंध आहे. अर्जुन कसाही का असे ना, मित्र होता माझा. आणि त्याच्या बाबतीत हे जे काही घडलं हे कोणी केलं असेल? सध्या तरी संशय त्या जेपीवर आहे. जेपी म्हणजे त्याच्या मुलाचा मृत्यू अर्जुनच्या गाडीखाली येऊन झाला होता. केवळ एक अपघात, केवळ एका अपघातामुळे एखादा माणूस या थराला जाऊ शकेल? काही सांगता येत नाही. पण सौमित्रने एका माणसाला इथून पळून जाताना पाहिलंय. सौमित्र? मी सौमित्र. काय झालं, माझी गाडी चिखलामध्ये रोतून पडली. मी फोन करण्यासाठी आत येत होतो आणि तेव्हाच. ओ आय सी. उमेश काका, उमेश काका, उमेश काका, उमेश काका, तू 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 म्हणाला होता ना अर्जुन दादाला की कोणी ना कोणीतरी तुला एक दिवस गोळी घालेल आणि कुणीच नाही घातली तर मी तुला गोळी घालेल. हो ना, म्हणाला होता ना तू, म्हणाला होता ना ना ना. हो, बघायचाच तसा तू. विचित्र विचित्र होता अर्जुन. दारू प्याल्यानंतर तर नेहमीच त्याच्यातला राक्षस जागा व्हायचा. त्याचं हे रूप कळायच्या आधीच आम्ही दोघं मित्र झालो होतो. खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी त्याला, पण नाही. असंच एकदा आमचं भांडण झालं आणि आणि रागाच्या भरात मी त्याला बोलून गेलो, तू सुधारला नाहीस तर. मी तुमचं म्हणणं समजू शकतो. एनिवे, आमचं इथलं काम संपलेलं आहे. पण तुमच्यापैकी कोणाची गरज लागली तर आम्ही पोलीस स्टेशनला बोलू. आणि तसंच काही अर्जंट असेल तर मी स्वतःहून चक्कर मारीन. पण तुम्हाला कोणालाही हे गाव सोडून बाहेर जाता येणार नाही. आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय तर नाहीच नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी तर जाऊ शकतो ना? नाही, तुम्हाला या गावातच थांबावं लागेल. अरे माझा काय संबंध? मी तुम्ही म्हणाल तसं कॉपरेट केलंय. माझ्या फिंगरप्रिंट्स आहेत तुमच्याकडे, स्टेटमेंट दिलंय. मिस्टर सौमित्र, दिस इज अ केस ऑफ मर्डर. इथे खून झालाय आणि तुम्ही एकट्यानेच त्या माणसाला पळून जाताना पाहिलंय. अहो बघितलंय म्हणजे बाहेर काळोख होता, तो मला धडकला आणि मी बघायच्या आधी तो पळाला पण, आणि मी बेसावत होतो. इन्स्पेक्टर साहेब, ते काही असो, तुम्हाला पोलिसांच्या परवानगीशिवाय हे गाव सोडून जाता येणार नाही. इतकं कॉपरेट केलंय आणखीन काही दिवस. ओके, तुम्ही म्हणाल तसा. चला, तुमची गाडी निघाली चिखलातून. हां, आणि मी मात्र दलदलीत अडकलो, कारण नसताना. आणि काय असतं, एकदा दलदलीत अडकलेला माणूस त्यातून बाहेर पडण्याची धडपड करू लागतो तेव्हा तो जास्तच रुतत जातो त्यात. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. इट्स ऑल राईट. झालं ते झालं. तुम्ही तरी काय करणार होता? निघतो मी. हा लायटर तुझ्याकडे कसा आला? मी आत्महत्या करायला गेले तेव्हा मला वाचवलं नसतंच तर हे सगळं रामायण घडलंच नसतं. उमेश, प्लीज इथे नको.
मला जरा वैदेहीला भेटायचं होतं. काय काम होतं? त्यांचा मोबाईल माझ्याकडे राहिला होता. नाही, माझाही आणायला सांगा. काय सेम इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे गल्लत झाली थोडीशी. या, मी बघते. थँक्यू. Good morning. How are you placed today? Let's meet at our usual place. I shall be waiting. How? हा मोबाईल तुमच्याकडे कसा? Same instrument, दुर्दैवाने. How are you placed? How dare you? का नाही? मी तुम्हाला एवढी मदत करतोय तरी सुद्धा तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवू शकता. तर तुमचे मेसेजेस मी लपून वाचू शकत नाही वैदेही. मला जितकं सांगावंसं वाटलं तितकं मी सांगितलं. उमेश सोनटक्के, फोन आला होता त्यांचा. मी काही बोललो नाही. काय म्हणाला उमेश? वैदेही, इथल्या भिंतींना सुद्धा कान आहेत. आपण दुसरीकडे जाऊन, इफ यू डोंट माइंड. काय म्हणाला उमेश? नाही, त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे हे वैदेही. बघा, माझ्या खाजगी आयुष्याबद्दल तुम्हाला विचारायचा काही अधिकार नाही. मला मान्य आहे तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून हे सगळं करताय, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. हो, मला वाटतंय तसं काही नाहीये, ते मला कळलंय. पण वैदेही, मला परत एकदा सांगू शकशील तू अर्जुनला गोळी कशी मारलीस ते? परत परत तेच तेच काय सांगायचंय? परत परत नाही, तू ते मला नीट कधीच सांगितलं नाहीस का? त्यात नीट सांगण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे अर्जुन बद्दल तू इतर गोष्टी जशा मला सांगितल्यास तशी ही पण सांगायला पाहिजे. आणि ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि 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 आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचं आहे. प्लीज वैदेही. काय गा कोतळे, काय गा छिनाल, कुठे गेली होतीस एवढा वेळ? अर्जुन प्लीज, मी डॉक्टरकडे गेली होतीस काय? तपासलं का त्यांनी तुला? खालून वरून आतून बाहेरून तपासलं काय? प्लीज, मी तशी कधीच वागलेली मग वाग आता. काय सहानुभूती मिळवायला गेली होतीस? नवरा अपंग आहे म्हणून? तुला काय म्हणून सहानुभूती? मी आहे ना अपंग, मला नको सहानुभूती दाखवायला. नाव काढलं तर मी मारून टाकेन. इथलं तर मारू का? ट्रिगर ओढीन जागा असं मर मर मर. तू खोटं बोलतेस वैदेही. तू सांगितलंस त्या अँगलने अर्जुनला गोळी लागणं शक्य नाही. आणि मी आल्या आल्या तू ज्या पोझिशन मध्ये उभी होतीस ती पोझिशन आणि तू आत्ता केलेलं वर्णन मॅचच होत नाही. तू खोटं बोलतेस वैदेही. नो, मी खोटं बोलत नाहीये. कुणी मारलं अर्जुनला? वैदेही, अर्जुनला कुणी मारलं? कुणाला वाचवायचा प्रयत्न करतेस तू? कशासाठी करतेस? कुणासाठी? मला फसवलंयस तू आणि आताही फसवतेस. जीव तोडून मी तुला वाचवायचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्याशी खरं सुद्धा बोलू शकत नाहीस.
उमेश ओ शिट. मोहिते, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या अर्जुन सरपोदाराच्या मरणाचं दुःख कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नाही. मुळात साहेब, अर्जुन त्या घरामध्ये कोणालाच आवडत नव्हता. त्यामुळे त्याच्या मरणाचं दुःख कोणाला होणार. हां, पण त्या नरसूला मात्र बरंच वाईट वाटल्यासारखं वाटलं. खरं तर त्याचं अर्जुनशी काहीच रक्ताचं नातं नव्हतं. तो हे सगळं नाटकही करत असेल हो, काहीतरी लपवण्यासाठी. बरं, फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स काय म्हणतात? बाकी सगळे ठसे मॅच होत आहेत, पण त्या टेबलवरच्या दारूच्या बाटलीवर मात्र एका वेगळ्याच हाताचा ठसा सापडलाय साहेब, जो इतर कुठल्याही ठशाशी मॅच होत नाहीये. त्या सौमित्राच्या पण नाही? नाही साहेब. म्हणजे त्या रात्री नक्की कोणीतरी बाहेरची व्यक्ती आली होती. कदाचित आपला संशयित जेपी. त्या जेपी बद्दल आपण नागपूर पोलिसांकडनं माहिती मागवली होती. काय झालं त्याचं? हो, मागवली आहे साहेब. लगेचच मिळेल आपल्याला. वैदई. काय छान वातावरण आहे नाही साहेब. नदी किनारा, मोकळं आकाश, पक्ष्यांची चिवचिव. हा? तू इथे काय करतोयस नरसू? आता निसर्गाचा आनंद आमच्यासारख्या गरिबांना सुद्धा लुटू द्या ना साहेब. आणि उमेश साहेब, या महागाईच्या जमान्यामध्ये हाच एक आनंद आहे जो फुकट मिळतो, आणि दुसरा बाईचा सहवास. पण त्याच्यासाठी नशीब लागतं साहेब. तुला काय पाहिजे नरसू, नीट सांग मला. एका फार मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय साहेब. एकीकडे इमान आहे आणि दुसरीकडे वैदेहीबाईच्या बऱ्या वाईटाचा प्रश्न आहे. मी जर खरं बोललो ना साहेब, तर वैदेहीबाईच्या चारित्र्याबद्दल. तुला काय म्हणायचंय नरसू? पोलीस आले होते. ते म्हणले की अनोळखी माणसाचे ठसे सापडले. सौमित्र साहेबांशी सुद्धा ते मॅच होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ उमेश साहेब, त्या रात्री अजून कोणीतरी आला होता. ते जाऊ द्या, म्या तुमच्याकडे एक सल्ला मागाय आलोय. कसं आहे ना उमेश साहेब, की खोटं बोललो ना तर इमानाला जागलो नाही असं होईल बघा. कारण काही असलं तरी अर्जुन साहेब साहेब होते माझे. हां, हो, त्यांनी लई चांगलं वागविलंय मला. लई सांभाळून ठेवलंय मला त्यांनी. आणि खरं बोललो तर त्यांच्या बायकोला, म्हणजे वैदेही मॅडमला, तुम्हाला समजांनाच त्रास आहे बघा. काय खरं बोललास तर? तुम्हाला माहिती आहे साहेब, एक खोटं बोलण्यासाठी की अरे वैदेही मॅडम आल्या. आता बघा साहेब, हे बी खोटंच बोलावं लागणार. म्या नदीवर गेलोच नाही, म्या काही बघितलंच नाही. मग साहेब काय इमान महत्वाचं वाटतो का परी? याची काही गरज नव्हती बरं. येतो साहेब. हा. झन झन की सुनो झनकार के दुनिया है काला बाजार. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता. परत रुतली काय गाडी चिखलात? गे. काय सेवा करू साहेब? नरसू आपल्याबद्दल कुठे बोलला तर? सध्या तरी नाही बोलायचं. त्याचं तोंड बंद केलंय मी. काही काळ तरी गप्प राहील. उमेश, मला भीती वाटते. या सगळ्यातून काय निष्पन्न होणार आहे? वैदेही, मला एक सांग, या जेपीची गोष्ट बनवायची आयडिया तुला कशी काय सुचली? मला तेव्हा काहीच सुचत नव्हतं. सौमित्रेने दिली ही आयडिया. हा सौमित्र या भानगडीत का शिरतोय? तर तू अजून काही बोलली नाहीस ना? नाही, पण उमेश आज ना उद्या त्याला सगळं कळेलच ना. एवढं बस. काही
आठवत नाही बघा साहेब, आणि जे आठवतंय ते सांगण्यासारखं नाही. आठवलं. आता हे कशाला साहेब? त्या दिवशी वैदेबाई साहेबाला म्हणले की घरी लवकर येत जा, हीच मोठी चूक झाली त्याची. आणि साहेब दुसऱ्या दिवशी नाचणाऱ्या चंदाला घेऊन घरी चाल. चंदा लेला चंपा चमेली गुलाब तू डायटेस. हे बघ यांचं नशीब आहे की नाही, हे असं वरती लिहितात. वरती म्हणजे काय, फर्स्ट फ्लोअरला नाही, हे बावळे भगवान लिहितो. आणि हिचा नशीब कोण लिहितं? हा तुझं नशीब मी. अरे तू डायटेस का, पीस जाऊ नको ना जास्त. मी घरी घेऊन आलो ना तुला. हे बघ कोण आहे, हे आमच्या मातोश्री पाया पडे. नको तू पडशील, तू पडशील. हे वैदे हे बघ लवकर आलो. कोणाला घेऊन आलो बघ. तू बोललीस ना लवकर या, तुला वेळ द्यायचा होता, हिला वेळ द्यायचा होता, म्हटलं दोघींना एकत्रच वेळ देऊ. ही चंदा 12 मध्ये असते, फार मोठी साहित्यिक आहे. हिचं सगळं साहित्य वाचलंय मी. हिची कविता मला खूप आवडते. तुझी कविता का रजेवर गेलीये? रजे मोठ्या साहित्यिकाचं असंच असतं, त्यांना स्वतःच्या कविता आठवत नाहीत. तुला ओळख करून देतो. हा माझा भाऊ, माझा लहान भाऊ, मला खूप आवडतो तो. तो वेडा आहे जरा, वेडा. आणि ही माझी बायको लग्नाची, आणि ही ठेवलेली आमच्यात परंपरा तशी. आणि हे डॉक्टर, तुम्ही असं का बघताय डॉक्टर? हा असं का बघताय? हे अर्जुन, हा हे बघ एक मित्र म्हणून तुला सांगतो, हे जे काही तुझी नाटकं चालली आता तू डॉक्टर की सोडून मास्तर की पण करायला लागला काय? चल ओ बाजूला, गेट आउट आउट. हे मला गेट आउट नको करू, चल तिला बाहेर सोडून ये. अरे का तिला घेऊन जायचंय का तुला? माझी बायको कमी पडते म्हणून तुला? तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल. हे बघ मी तुला नीट सांगतो, हे सगळं बंद कर, नाही तर कोणीतरी एकच गोळी घालेल तुला. अरे कोणीतरी कशाला, तूच गोळी घालशील, कारण तुला माझी बायको आवडते ना. उमेश, हे बघ तीच वेळ आणलीस ना तर खरंच गोळी घालीन साले. आजच्या दिवस प्लीज मला माझ्या ठेवलेली बरोबर, आणि ठेवलेली मध्ये मध्ये कुठे येते? आज आमच्या बेडरूम मध्ये वैदे प्लीज. सॉरी यू कम आफ्टर सम टाइम. हे अर्जुन, हे बघ तुला शेवटचं सांगतोय मी, ही सगळी नाटकं बंद कर आणि हिचा छळ करणं सोडून दे, नाहीतर साल्या खरंच गोळी घालीन तुला. बोलला साहेब, उमेश बोलला गोळ्या घालेल म्हणून. उमेश आणि वैदेहीमध्ये खरोखरच तसले संबंध आहेत? तसले म्हणजे कसले? तसले म्हणजे तसलेच. या विदेशी दारूचं वेगळंच असतं साहेब. बर्फ टाकल्याशिवाय मजाच नाही. बर्फ टाकल्यावर कशी भडाभडा बोलायला लागते. आता कसं कारगार वाटतंय. तर काय झालं साहेब? वैदई, मला एक गोष्ट कळत नाही आहे, हा जो कोणी आहे, हा सौमित्र, हा हे सगळं का करतोय? हेच म्हणजे तुला मदत का करतोय? सौमित्रचं जाऊ दे ना, कमीत कमी त्याच्यामुळे तुझ्यावरचा संशय जेपीवर तरी जाऊ शकला. माझ्यावरचा म्हणजे? मला माहिती आहे तू गोळी मुद्दाम नाही चालवलीस. रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि तुझ्या हातून ट्रिगर दाबला गेला. हे तुला काय म्हणायचं आहे वैदई, की अर्जुनचा खून मी केला? मी असं कुठे म्हणाले? म्हणूनच हा आरोप मी स्वतःवर घ्यायलाही तयार आहे. कमॉन वैदई, मला माहिती आहे की खून तुझ्या हातून झालाय आणि तुला वाचवण्यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे. सिरियसली उमेश, आपण एकमेकांशी हे खेळ खेळणं बंद करूया प्लीज. खेळ? कमान वैदई, निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस प्लीज. हे बघ उमेश, त्या रात्री जेव्हा मी घरी आले तेव्हा माझं आणि अर्जुनचं खूप जोरात भांडण झालं. तो मला नको नको ते बोलला आणि मला ते सहन नाही झालं. वैदे काय कुठे गेली होतीस? किती वेळ? अरे काय औषध नाही मला इथं, खायला काही नाही, सगळे कुठे पेग बी भरून कुठे नाही देत आहे. काय 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 झालं? कुठे गेली होतीस तू? काय काय कोतळे, कुठे गेली होतीस? हां अर्जुन प्लीज, मी काय डॉक्टरकडे गेली होतीस ना? तपासलं का त्यांनी तुला? खालून वरून आतून बाहेरून तपासलं असेल ना? हां प्लीज, मी अशी कधीच वागलेली नाही. मग वाग आता जाऊन.
कशाला गेली होती? सहानुभूती मिळवायला? मी अपंग झालो म्हणून? मग तुला काय म्हणून सहानुभूती? मी अपंग आहे ना, मला नको का सहानुभूती द्यायला त्यांनी? उमेशने तुम्हाला भेटायचा खूपदा प्रयत्न केला पण तुम्हीच त्याला भेटत नाही. अरे पण भेटून काय करू? बायको बरोबर झोप म्हणून सांगू का? तू कमी पडलास तर अजून 2 यार तिला बघून दे म्हणून सांगू? इथे अरे कुठे चाललीस तू? ये ना इकडे, ये ना. मला तर आवडते ना, मला माझ्यावर पण जरा प्रेम आहे. ये ना, ये सोड, ये सोड. वहिनी आई! आई! उमेश तो खूप छळतोय मला नाही सहन होत. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी निघतोच आहे. मी येतोच तिकडे. या डिप्रेशनमध्ये एकतर मी माझा जीव देईन किंवा अर्जुनचा तरी जीव घेईन. वैदई, हे बघ, तू असं काहीतरी वेळासारखं करू नकोस प्लीज. मी येतो ना तिकडे. मी बघतो काय करायचं ते. कोणी जनावराशी सुद्धा असं वागत नाही. हे बघ, बस प्लीज डोंट बिहेव लाईक अ स्टुपिड पर्सन. वेळासारखी वागू नकोस. आलोच मी. मला माझं डोकं शांत करायचं होतं म्हणून मी शॉवर घ्यायला गेले. थोड्या वेळाने 2 लोकांच्या भांडणाचे आवाज ऐकले. मी ऐकायचा खूप प्रयत्न केला पण काहीच कळत नव्हतं. मला वाटलं तूच आलास आणि अर्जुनला समजवायचा प्रयत्न करतोस. अचानक ढगांचा गडगडाट झाला. तू थांबला तेव्हा शांतता होती. दोन्ही आवाज बंद झाले होते पण जोरात पाऊस सुरू होता. मी घाईघाईने तयार होऊन बाहेर आले. मी खाली येऊन बघितलं तर अर्जुन मरून पडला होता. काय करावं ते सुचेना मला. तितक्यात माझा पाय कशावर तरी पडला. खाली पाहिलं तर फोन होता. फोन उचलताना शेजारी पडलेल्या तुझ्या लायटरकडे माझं लक्ष गेलं. तुम्ही उचलला आणि माझ्याजवळ ठेवला. समोर गन सुद्धा तशीच पडली होती. तीही मी उचलली. मी तुला केलेला फोन, तिथे सापडलेला लायटर आणि गन, या सगळ्या गोष्टींचा दुसरा काय अर्थ काढू शकणार होते मी? माझ्या काळजीपोटी उमेशने हे काय केलं? तू म्हणतोस तू खून केलाच नाही. उमेश, तिथे लायटर सापडला याचा अर्थ काय होतो? वैदई, मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा अर्जुन ऑलरेडी मरून पडलेला होता. गोळी त्याच्या छातीत लागली होती आणि छातीतून रक्त वाहत होतं. मी डेड बॉडीकडे निरखून पाहण्यासाठी वाकलो आणि कदाचित तेव्हाच माझा लायटर खाली पडला असावा आणि मला वाटलं की गोळी तुझ्या हातून चुकून चालली असावी. आणि उमेश प्लीज. आणि तू बस, तू माझ्यावरच संशय घेतोस? हे बघ वैदई, लिसन प्लीज. मला थांबवायचा प्रयत्न करू नकोस. तुम्हाला एका खास कारणासाठी इथे बोलवलंय. तुमचे आणि अर्जुन सरपोतदार यांचे फार घरोब्याचे संबंध होते. तुम्ही म्हणाला ते थोडे विचित्र वागायचे. त्याबद्दल काही सविस्तर सांगू शकाल? माझे वडीलही डॉक्टर होते. अगदी लहानपणापासून, म्हणजे भाऊसाहेब सरपोतदारांच्या मृत्यूपूर्वीपासून मी त्या घरात जात येत होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर मीच त्या घराचा फॅमिली डॉक्टर झालो.
म्हणूनच माझी आणि अर्जुनची मैत्री. म्हणून त्याला तपासण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. पार्टीच्या मीटिंगमध्ये होते तिकडे कळलं की ह्याची तब्येत बरी नाहीये. काही काळजी करण्यासारखं तर नाहीये ना? नाही, टेम्परेचर आहे थोडंसं, पण मी जी औषधं दिली तेवढी द्या. हेल बी फाईन. आरामाची गरज आहे त्याला. ओके. टेक केअर. ओके. येतो मी. या. थँक्यू उमेश. थँक्यू. हिम्मत आहे का? मार ना मार ना. अरे मेली असती ना ती. काही मरत नाही. अरे मी तिला छळतो ना म्हणून म्हटली बाहेर जाऊन मरते, जीवच देते. म्हटलं कशाला, शेवटपर्यंत साथ देईल असं वचन दिलं मी तिच्या वडिलांना. मेलीच नाही. का वागतोस तू? पण हा डाव साधला. लय भारी हा तो डाव. उपकार केले तिच्यावर, लग्न करून वाचवलं त्याला मी. उपकार म्हणून लग्न केलंस ना? अरे मग तिच्या बापाचा राग त्या बिचाऱ्यावर कशासाठी काढतोयस? बिचारी, तुला काय वाटतं तिचा पळूक आला का? जळतो तू मला सुंदर तरुण बायको मिळाली म्हणून? हा, माणुसकीच्या नात्याने सांगितलं. अरे कुठल्याही माणसानं दुसऱ्या माणसाशी असं वागू नये. माणुसकीच्या बाता मला नको मारूस. चल निघ, तुझं तू बघ, मला शिकवते. हे जायचं डॉक्टर आजार नाही म्हटलं तर म्हणतो कुठं इंजेक्शन देऊ. चालतं. वैदेही, जीवन हा घडी दोन घडीचा डाव असतो. खेळल्याशिवाय जिंकताच येत नाही, खेळावाच लागतो. माणसानं हिंमत हरू नये कधी. जीव देण्यापेक्षा जगण्यासाठी जास्त हिंमत लागते. जगण्याची हिंमत दाखवायला जगण्याची इच्छा असावी लागते. कोणासाठी जगायचं? कशासाठी? असंच. येतो मी. तर तुम्हाला मिसेस वैद्य ही सरपोतदार बद्दल खूप सहानुभूती आहे. हो, का नसावी? तिचा काही एक दोष नसताना ती हे सगळं भोगत होती. का? कशासाठी? मी थँक्यू. तुम्ही? मी आत येऊ? मी पुण्याला जातोय काही दिवसांसाठी. नाही म्हणजे पोलिसांना सांगितलं तर जाणं अशक्य होईल, पण त्यांनी माझी चौकशी केली तर रेफरन्ससाठी एक मोबाईल नंबर तेवढा देऊन जातो. बाबू मारलं. बाबू बाबू अरे सोड. अरे सोड, काय झालं? मदतीला सोड, मी तुला सांगितलं. बाबू अरे सोड, मागेल तुम्हाला काय माहिती रे? बाबू बाबू सोड. मारले, सोड. मी मारले अर्जुन दादाला. मी मारले अर्जुन दादा. सोड बंदूक. माझी बंदूक, माझी सोड. बंदूक. अरे अरे सोड. बाबूल, बाबूल अरे सोड. सोड म्हणतोय ना. बाबूल सोड ती बंदूक. आय माझी बंदूक. मी दे. जा बघू आपल्या खोलीत जा. जा आपल्या खोलीत जा. तिला अशा ठिकाणी ठेवू नका. खेळणं नाहीये ते. काळजी नाही घेतली तर या घरात आणखी एक खून पडायला वेळ नाही लागणार. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आत्ता यावेळी इथं? हां, मी हे सांगायला आलो होतो की पोलिसांना जेपीचा पत्ता लागलाय. अरे वा, बरं झालं. फिंगरप्रिंट्स घेतले होते ना त्याचे, मॅच झाले? कधीच मॅच होऊ शकत नाही. का? आणि आता त्याची गरजही नाही उरली. हां, कारण जेप मग ते धमक्यांचे फोन ते कोण करत होतं? तेही कळेल लवकरच. पण एक मात्र निश्चित की खुनी कोणीतरी दुसराच आहे. कोणीतरी दुसरंच आलं होतं त्या दिवशी या घरामध्ये. कौशल्याबाई, त्या हाताचा ठसा एका मोठ्या हाताचा आहे. असे हात या भागातल्या आदिवासी लोकांचे असतात. आणि खून करताना ग्लाउज न वापरण्याचा निष्काळजीपणा एक आदिवासी सहज करू शकतो. तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही अजूनही त्या आदिवासी भागामध्ये काम करता. तिथले आदिवासी तुमच्यासाठी जीव देऊही शकतात आणि गरज पडली तर जीव घेऊही शकतात. हे पहा, तुम्ही
तुम्हाला जर का फार अडचण नसेल तर उद्या तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. येतो मी. तुमच्यावर आरोप घेतलाच कसा काय त्यांनी? त्या पोलिसाची हिंमत कशी काय झाली? भाऊसाहेबांसाठी तुम्ही एवढं निवडणुकीत काम केलं, आम्हाला बी राबवून घेतलं. नाही तर काय, सगळे पाडे एकत्र करून त्यांना निवडून दिलं आणि त्याचं हेच फळ मिळतंय आपल्याला आता. मॅडम, झालं ते खूप वाईट झालं. पण मी काय म्हणतो, झालं ते एका परीनं बरंच झालं. भल्या माणसाचा नालायक मुलगा होता तो मेला तेच बरं झालं. उगाच ताई साहेबांचं किती छळ मांडलं होतं त्यानं. पण मी म्हणतो, ज्यानं खून केलाय त्याला पकडा ना तुम्ही. उगाच ताई साहेबांना कशाला आरोप घेताय? ताई, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही आम्ही. हे बघा, तुम्हा सगळ्यांच्या भावना मला कळत आहेत, पण तुम्हाला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. जमलं तर आम्ही बी येऊ पोलीस ठाण्यामध्ये. वय वय. चांगलाच जाब विचारू त्या पोलीसवाल्याला. वय वय वय. नाही तर काय, उगाच तुमच्या भलते असेल ते आरोप करतं. माफ करा कौशल्याबाई, पण तुम्ही पोलीस स्टेशनला याच्या आतच म्हटलं तुमचा इथेच जबाब घेऊया. माझं दुसरं कामही होतं इथे. म्हटलं एकाच खेपेत दोन्ही कामं होऊन जातील. हो, पण इथं काय काम काढलं? नाही, थोडी विचारपूस करायची होती आणि काही लोकांचे ठसे घ्यायचे होते. काही लोकांचे कशाला, साऱ्या गावच्याच घ्या ना ठसे. नाही तर काय, 15 घरांचा तर पाड आहे. एकाचे कशाला, मग सगळ्यांच्याच घ्या आता. ठीक आहे. या 32 ठशांपैकी एकही ठसा मॅच होत नाहीये सर. मला वाटलंच होतं. अंधारात बाण चालवला होता, चुकलाच साला. आपण उगाचच कौशल्याबाईंना. नाही उगाचच नाही मोहिते, त्यांना संशयाच्या सावलीतच राहू द्या. तुम्हीच तिच्या मुलाच्या विचित्र वागण्याबद्दल सांगितलं होतं ना. एक मतिमंद मुलगा इतक्या सहजपणे बंदूक हाताळू शकत असेल तर मग. तेही खरंच आहे साहेब. तो उघडपणे त्याला अर्जुन आवडत नसल्याचं बोलतो. अर्जुनचा दुस्वासही करतो. शिवाय साहेब, त्याला बंदुकीचंही खूप आकर्षण आहे असं वाटतं. त्या कौशल्याबाई पण त्या वेड्या मुलाच्या हाती सहजासहजी बंदूक कशी काय लागू देऊ शकतात कोणाच ठाऊक. कदाचित त्याला हिंसक प्रवृत्तीचाच बनवायचा असेल. म्हणजे अर्जुनचा खून करायला त्याचा तिने हत्यार म्हणून वापर केला असं म्हणायचं तुम्हाला? नाही, नक्की नाही सांगता येणार, पण नाही, तुमचं म्हणणं खरं असेलही. कारण प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा बाबुलच्या नावावर आणि अर्धा अर्जुनच्या. अर्जुनने जिवंतपणी तरी त्याला हिस्सा दिला नसता. गुन्ह्याचा मोटिव्ह तर क्लिअर आहे. साहेब, कौशल्याबाई भेटायला आलेत. एवढ्या रात्री? पाठवा त्यांना. बरं साहेब. कौशल्याबाई, तुम्ही एवढ्या रात्री? घरी सगळं ठीक आहे ना? तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं राणेसाहेब. बसा बसा बसा. बोला. राणेसाहेब, आज तुम्ही माझ्या लोकांवरती संशय घेतलात. उद्याला कदाचित तुम्ही माझ्या बाबूलवरती संशय घेतलात तर? आम्ही बाबूलवर संशय घेऊ असं का वाटलं तुम्हाला? मला माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब की मोहिते साहेब जेव्हा आले आमच्या घरी तेव्हा बाबूल जसं बोलला, वागला, त्याच्यावरून तुम्हाला त्याच्यावरती संशय येणं साहजिक आहे. मी नाकारत नाहीये. परंतु मी तुम्हाला खरंच सांगते की बाबूल तसा नाहीये. तो एक निष्पाप मुलगा आहे. हो, त्याला बंदुकीशी खेळायला शिकवणारा तो दुष्ट अर्जुनच आहे. अर्जुन इतका विकृत आणि दुष्ट मनोवृत्तीचा होता ना. त्याची कल्पना आहे आम्हाला. त्या दिवशीही तो बाबुलशी एक भयानक खेळ खेळत होता. ए बाबुल, ए बाबुल, तुला माझी भीती वाटते का? खूप भीती वाटते? गनची भीती वाटते तुला? गनची भीती वाटते?
नाही भीती वाटत मला तुझी भीती वाटते अर्जुन दादा. ए, तुला आपण वेडेच्या हॉस्पिटलला पाठवूय नाही मी मग तुला भीती नाही जाणार. वाटणार नाही अरे मी नाही वेडेच्या जाणार. हॉस्पिटलात मी नसणार ना मी नाही जाणार. नाही जाणार PS वर कुठला गेम खेळतोयस बघू कुठला गेम खेळतोयस फायरिंगचा गेम खेळतोय ये मी तुला रिअल फायरिंग शिकवतो ये ये नाही तर मारेन चाल इकडे इथे बस इथून मी तुला शिकवतो नेम कसा करायचा ये बस बाबुल मोसडी चाय इधर पकड मी तुला शिकवतो नाही तर मारेन चल फेकून दे फेकून दे चल पकड पकड मार चल मार ओढ समोर येईल त्याला मारायचं आता बघ त्या बॉलला मार 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 माझी भीती वाटतो तुला चल मलाच मारू नको मार मार मला मार मार नाही तर मारेन मी तुला चल मार अर्जुन अरे काय चालवलंय तुमच्या दोघांचं काय चाललंय माई लेखांचं मला काय माहित नाही काय हा वेळ लागला काय मला मी त्याच्याकडे भरलेली बंदूक द्यायला त्याला बंदुकीचा नाद अर्जुननेच लावला. मी त्याच्या हातात कधीच बंदूक लागू देत नव्हते. मी आई आहे त्याची. माझ्याशिवाय त्याची काळजी घेणारं दुसरं कुणीच नाहीये आमच्या घरामध्ये. खरं तर अर्जुन बंदुका कुठे ठेवतोय मलाही माहित नसतं साहेब. त्या दिवशी कशी काय बाबुलनी बंदूक शोधून काढली खरंच काही कळत नाहीये. इन्स्पेक्टर साहेब त्याला खरंच कळत नाही तो काय करतोय ते. मी तुमच्या पाया पडते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्याच्यावर संशय घेऊ नका. माझ्या बाबूलने खरंच काही केलेलं नाहीये. एक आई म्हणून मी तुमच्या पाया पडते इन्स्पेक्टर साहेब. हो असं काय बोलताय तुम्ही माझा बाबूल मनानं खूप हळवा आहे हो. डोक्यानंही कमी आहे. प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुमच्या या चौकशा विचारपूस त्याला काही कळणार नाही. त्याला ते सहनही होणार नाही इन्स्पेक्टर साहेब. खचून जाईल होतो खचून जाईल. हे बघा कौशल्याबाई मला तुमच्या भावना समजतात. तुम्ही काही काळजी करू नका. आपण बघू काय करायचं ते. तुम्ही निघा आता. मोहिते एवढ्या रात्री या बाईने पोलीस स्टेशनमध्ये येऊन स्वतःच्या मुलाची बाजू मांडणं जरा विचित्रच दिसतंय नाही. काही कळत नाही साहेब. म्हणजे हे तिचं मातृहृदय बोलतंय की तिलाच तिच्या मुलाबद्दल संशय आहे. संशय आहे की खात्री. साहेब पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय साहेब. आणि इकडे साहेबा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. आणखीन एक फिंगरप्रिंट रिपोर्ट. हा कुठला आहे? इंटरेस्टिंग. हा रिपोर्ट काहीतरी वेगळी स्टोरी सांगतोय. व्हेरी इंटरेस्टिंग.
गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर साहेब. आज पुन्हा चौकशी. चौकशी तर करावीच लागेल, ते तर कामच आहे आमचं. म्हणून तर तुम्हाला आणि सौमित्राला इथे एकत्र बोलवलंय. उगाच वेगवेगळी चौकशी करून वेळ फुकट जायला नको. इन्स्पेक्टर साहेब, ही चौकशी अजून किती दिवस चालणार आहे? म्हणजे आतापर्यंत काहीतरी तुम्हाला. खून झाला त्या रात्री तुम्ही कुठे होतात? इथेच म्हणजे माझ्या घरी होतो. माझे 2 डॉक्टर मित्र आले होते आणि आम्ही आत्ता इथे असलेल्या मेडिकल कॉन्फरन्स संदर्भात चर्चा करत होतो. तुमचा विश्वास बसत नसेल तर. नाही, मला माहिती आहे तुम्ही खरं बोलताय ते. पण आम्हाला असं कळलंय की मीटिंगमधून तुम्ही काही वेळेपुरता कुठेतरी निघून गेला होतात. गेलो होतो. कुठे गेला होतात? काय इन्स्पेक्टर, मी एक डॉक्टर आहे. इमर्जन्सी व्हिजिटसाठी मला पेशंटकडे जावं लागतं. जाऊ शकतो ना? नाही, नक्कीच जाऊ शकता. पेशंट कोणी फार जवळचं होतं का? की जवळची होती? अशी कोणी पेशंट जिचा इलाज तुमची डॉक्टरी नाही तर तुमचं देखणं रूप, तुमचा सहवास किंवा तुमचा स्पर्श करू शकत होता. मला खरंच कळत नाहीये इन्स्पेक्टर विश्वनाथ राणे, तुम्हाला काय म्हणायचंय ते. मिसेस वैद्य ही सरपोतदार सुंदर आहेत, देखणे आहेत, तरुणही आहेत. नवऱ्याचे पाय गेल्यापासून त्यांना ते सुख कधीच मिळालं नसेल ज्याची गरज या वयात एका स्त्रीला भासते. आणि कदाचित ते सुख तुमच्याकडून. स्टॉप इट प्लीज. त्या रात्री तुम्ही मिसेस वैद्य ही सरपोतदार यांना भेटायला आला होता, डॉक्टर सोनटक्के. काही पुरावा आहे तुमच्याकडे? घटनास्थळी सापडलेल्या दारूच्या बाटलीवरचे तुमच्या हाताचे ठसे. व्हॉट? येस, तुमच्या फिंगरप्रिंटचं सॅम्पल मी तुमच्या नकळतच घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या टेबलावर ठेवलेल्या पेपरवेटची तुम्ही खेळत होतात. तुम्ही गेल्यानंतर मी तो उचलला आणि त्याच दिवशी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. तुमच्या हाताचे दारूच्या बाटलीवर उमटलेले ठसे आणि पेपरवेटवरचे फिंगरप्रिंट्स मॅच होत आहेत. शिट. त्यामुळे आता तुम्हाला पोलिसांना खरं सांगायला काहीही हरकत नाही. रादर तुमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये. तेव्हा बोला, गुन्हा कबूल करता? नाही. हो, म्हणजे मी कबूल करतो की मी इथे आलो होतो. त्या रात्री मी इथे आलो होतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब. मी जेव्हा इथे आलो तेव्हा अर्जुन ऑलरेडी मेलेला होता. अर्जुन सरपोतदार. मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं तुम्ही तिला छळू नका. आता काय तुम्हाला वेगळं? मग तुम्ही ही गोष्ट इतके दिवस पोलिसांकडनं का लपवून ठेवलीत, काही सांगू शकाल? काय डॉक्टर साहेब, काही गोष्टी आहेत ना त्या मनाला पटतच नाहीत. बघा, तुम्हाला जर डेड बॉडी दिसली तरी तुम्हाला रिव्हॉल्वर बाहेर घेऊन जायची काय गरज होती? हे बघा, मी रिव्हॉल्वर घेऊन इथून गेलोच नव्हतो. रिव्हॉल्वर इथेच होती. हो, मग सौमित्राला आत येताना धडकणारी व्यक्ती कोण होती हा प्रश्न उभा राहतोच की. आणि त्याशिवाय तुम्हाला जर डेड बॉडी दिसली तरी तुम्ही गप्प बसलात. पोलिसांना सोडाच हो, पण घरच्यांना तुम्हाला उठून कळवावं असं नाही वाटलं? हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही जर असे गप्प बसलात ना तर हा तुमच्या गुन्ह्याचा कबुली जबाब ठरू शकतो. आणि असेही या गुन्ह्याचे 2च आरोपी होऊ शकतात, एकतर तुम्ही किंवा वैद्यही किंवा तुम्ही दोघेही. इन्स्पेक्टर साहेब, माझ्यासारख्या डॉक्टरवर तुम्ही कुठल्या आधारावर असे आरोप करू शकता? पुराव्याच्या. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय. कौशल्याबाई आणि वैदेहीने गोळी सुटल्याचा आवाज ऐकला तो 12 ते 12:30च्या दरम्यान. म्हणजे खून हा 12-12:30च्या दरम्यान झाला असो. पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टप्रमाणे अर्जुन सरपोतदारांचा मृत्यू 11:30 वाजता झाला. चुकीचा असेल तो रिपोर्ट. म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट चुकीचा असू शकतो.
त्या रिव्हॉल्व्हरमधनं 2 गोळ्या सुटल्या होत्या डॉक्टर साहेब. दुसरी गोळी ही 12:30च्या सुमारास मुद्दाम चालवली गेली होती. कोणीतरी पोलिसांना मिसगाईड करायचा प्रयत्न केला होता. आता तो कोणी रचला होता प्लान आणि कोणाच्या मदतीने रचला होता हे तुम्ही सांगणार आहात. तुम्ही जर असे गप्प बसलात तर मला तुम्हाला खुनाच्या संशयाच्या आरोपाखाली अटक करावी लागेल आणि माझ्याजवळ असलेल्या पुराव्यांच्या आधारे ते मी करू शकतो याची कल्पनाही तुम्हाला आली असेल. सो तुम्ही खरं बोललात तर. इन्स्पेक्टर साहेब, खरं काय ते मी तुम्हाला सांगते. हा खून मी केलाय. वैदेही, तू तू काय बोलतेस? हे तुला हा तू अर्जुनचा खून तू केलास? हाऊ कुड यू? हा हे बघ, मला माहिती आहे तो तुला छळायचा, पण पण तरी सुद्धा त्याला मारून टाकायचं. अरे आपल्या हाऊ कुड यू? त्या रात्री माझं आणि अर्जुनचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मी अशी कधीच वागलेली नाहीये. वाग आता. कशाला गेली होतीस तिकडे? सहानुभूती मिळवायला? नवरा अपंग आहे म्हणून? पण तुला का म्हणून सहानुभूती? मी अपंग आहे ना, मला नको सहानुभूती घ्यायला. उमेश, तुम्हाला उभे पडलंस तर मारून टाकेल. बंदुकीनं गोळी घालेन. डायरेक्ट घालू का? घालू का? लोड आहे. पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका. त्या 2% डॉक्टरशी माझी बरोबरी करतेस. गुड, चांगली स्टोरी आहे. मिसेस वैद्य ही सरपोतदार, तुम्ही खोटं बोलताय. नाही, मी खरं बोलते. माझ्यावर विश्वास ठेवा. मिसेस सरपोतदार, सौमित्राच्या म्हणण्यानुसार त्यांना आत येताना एका माणसाचा धक्का लागला. त्या माणसाचा जो खून करून इथून पळून जात होता. त्याची रिव्हॉल्वर पडली, ती सौमित्राने उचलली आणि ती ते घेऊन आत आले. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे सौमित्र जेव्हा आत आले तेव्हा ती रिव्हॉल्वर तुमच्या हातात होती. इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवण्यासाठी त्यांनी असं स्टेटमेंट दिलं. दुसरी गोळी ही त्यांनीच चालवली होती. मला वाचवण्यासाठीच त्यांनी हा प्लॅन केला. मिसेस वैद्य ही सरपोतदार, डॉक्टर उमेश सोनटक्केंनी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर तो मी समजू शकत होतो. पण सौमित्र, एक अनोळखी माणूस ज्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून फक्त फोन करण्याकरता तो आत आला होता, तो माणूस तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न का म्हणून करेल? तुम्हीच जरा स्पष्टपणे सांगू शकाल तर बरं होईल. मी स्पष्टपणेच सांगते. सौमित्र, तुम्हाला सगळं माहिती. तुम्ही तरी यांना खरं काय ते सांगा प्लीज. प्लीज. जे काही सांगणार आहे ते खरंच सांगणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा खून वैद्य हिने केलेला नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? रिव्हॉल्वर माझ्या हातात होती. मीच तुम्हाला सांगितलं की जे काही सांगितलं ते खोटं सांगितलं. कारण तुम्ही खोटं बोलताय हे त्या क्षणी मला कळालं होतं. मी खोटं बोलत नाहीये इन्स्पेक्टर साहेब. हा माणूस खोटं बोलतोय. एक मिनिट, बोलू दे त्यांना. बोला सौमित्र. मगाशी जसं मी म्हणालो, हा खून मिसेस वैद्य सरपोतदारांनी केला नाही, तसाच डॉक्टर उमेशने सुद्धा केलेला नाही. मग कुणी केलाय? तुम्ही बघितलाय खून होताना? हो, मी बघितलाय. इन्स्पेक्टर साहेब, हा खून दुसऱ्या कोणीही केला नसून त्या JP नावाच्या माणसाने केलाय, ज्याच्या गाडीखाली अर्जुन. इम्पॉसिबल. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे JPचा मृत्यू 1 वर्षापूर्वीच झालाय आणि हे तुम्हालाही माहिती आहे. पण पोलीस रेकॉर्ड प्रमाणे इन्स्पेक्टर साहेब, पण तुम्ही समजताय त्यापेक्षा JP हा माणूस खूप हुशार होता. जेव्हा त्याचा मुलगा अर्जुनच्या गाडीखाली ठार झाला त्यावेळेसच त्याने अर्जुनला मारायचं ठरवलं आणि मग त्याने खूप लाच देऊन खोटे डॉक्युमेंट्स तयार केले. स्वतःचं डेथ सर्टिफिकेट, स्मशानाची पावती वगैरे वगैरे. नवीन नावाखाली नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन तो पुण्याला गेला आणि तिथेच स्थायिक झाला आणि तिथूनच त्याने या खुनाचा प्लॅन रचला. मला हे खूप इलॉजिकल वाटतंय. असे कित्येक अपघात घडत असतात, त्यासाठी कोणी उठून रिव्हेंज घ्यायला जात नाही. कोर्टात JPच्या बायकोला अर्जुन जे बोलला ते ऐकून JP संतापला. शिवाय त्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू नव्हता,
खरं जे घडलं होतं ते त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी पाहिलं होतं. त्यांनी आधी त्या मुलाच्या आईला सांगितलं, पण कोर्टात जाण्या अगोदरच त्या शिक्षकाला अर्जुनच्या वकिलांनी विकत घेतलं. त्यामुळे कोर्टात त्यांनी स्टेटमेंटच दिलं नाही. मग खरं काय घडलं होतं? खरं जे घडलं होतं ते खूप भयानक होतं. देख के चलाने को नहीं होता है क्या? देख के चलाना. मी एक लेसनच घेतो बघ. ए काय बोलास तू? अहो बघून गाडी चालवता येत नाही का? मेलो असतो ना तुमच्या अरे मी- गाडी. ओके आय एम सॉरी. जा बॉल घे. चला याचा आता जरा पाठ करूया. काय करताय साहेब? अहो साहेब ऐका माझं साहेब, लेकरू येतील. गबरे. घोड्यासारखा पळतो बघा ना. गाडी चालवायला अपघात नव्हता तो, खून झाला होता त्या मुलाचा. खून. रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडलेल्या त्या कोवळ्या मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या बापाला काय वाटलं असेल? किती तडफडून मेला असेल तो इवलासा जीव. तुम्ही नाही कल्पना करू शकत त्याची. अर्जुन मरायलाच हवा होता. मरायलाच हवा होता अर्जुन. सौमित्र नाही, जेपी. जेपी उर्फ जयप्रकाश मीच खून केला अर्जुनचा. माझ्या कोवळ्या मुलाच्या खुनाचा बदला घेतला मी. प्लॅन करून त्या रात्री मीच आलो होतो इकडे. पूर्ण तयारीतच आलो होतो मी, मर्डर वेपन सोबत घेऊन. 2 वर्ष खर्च करून तयार केलेला प्लॅन होता माझा. पण माझ्या वेपनची मला गरजच पडली नाही. कारण दारूच्या नशेत जेव्हा अर्जुनने गन दाखवली तेव्हा मी त्याच्यावर झेप घेतली आणि त्याची गन माझ्या हातात आली. अर्जुन हे नरसू आप एक बार हे कोण आहे? कोण? मी जेपी. सोड 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 सोड. तुझा काळ बनून आलो. तुला मी म्हटलं होतं माझ्या धमक्या पोकळ नाहीये. सोड. सोड. माझं आयुष्य बर्बाद केलंयस तू. माझे एकुलत्या कोवळ्या निष्पाप मुलाचा बळी घेतलायस तू. तो अपघात होता रे. मग हा पण अपघात समज. मी तिथून निघालो आणि मला वाटेतच जाणवलं की माझा मोबाईल फोन खिशात नव्हता. मी अगदी रेनकोट वगैरे काढून पण तपासून पाहिला. माझ्या लक्षात आलं तो तिकडेच पडला असावा. तो मोबाईल मला फासावर घेऊन जायला पुरेसा होता. मी लगेचच गाडी वळवली. कसल्याही परिस्थितीत मला तो मोबाईल मिळवायचा होता. माझ्या गाडीचा अपघात झालाच नव्हता. तसं भासावं म्हणून मुद्दाम मी ती चिखलात रुतवली होती. घरात शिरताना मला जाणवले की कोणीतरी आत आहे. म्हणून मी फोनचं कारण काढून मेलेल्या अर्जुनशी बोलू लागलो. काय झालंय, माझी गाडी बंद पडली आहे आणि माझ्या मोबाईलला सिग्नल नाही. मी तुमचा फोन वापरू शकतो का? हॅलो. त्याच्या डेड बॉडी जवळ जाऊन मी मोबाईल केव्हा उचलला हे वैदेहीला कळलं सुद्धा नाही. मी वैदेही सरपोतदार. तुमच्या समोर मरून पडलेल्या अर्जुन सरपोतदाराची बायको. मीच मारले माझ्या नवऱ्याला. वैदेहीची खुनाची कबुली ऐकून मी जरा चक्रावूनच गेलो. कारण जो खून मी केला त्याचा आळ ती स्वतःवर का घेत होती हे माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला पटत नव्हतं. काय चाललंय हेच मला कळत नव्हतं. म्हणून वैदेहीला वाचवण्यासाठी मी जेपीनं खून केलाय असा प्लॅन बनवला. माझ्या दृष्टीनं तो सेफ होता, कारण जेपीचं अस्तित्व मी केव्हाच संपून टाकलं होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या खुनाचा बदला घेतलात. पण सौमित्र, तुमची स्टोरी ही अगदी फुलप्रूफ आहे असं वाटत नाही मला.
म्हणजे तुमच्या खुनामागचा हेतू जरा घडवूनच आणल्यासारखा वाटतोय. कारण अर्जुनने एवढ्या लहान मुलाच्या उलट बोलण्याने त्याच्या मागे लागून त्याचा खून करणं हे पटणं जरा कठीणच आहे, नाही का? शिवाय ह्या घटनेचा एकमेव साक्षीदार तो शिक्षक होता असं तुम्ही म्हणताय. त्या व्यतिरिक्त कुणी ही घटना बघितल्याचा रेकॉर्ड नाही. मी बघितलंय साहेब, सावताच्या डोळ्याने बघितले. मी होतो त्या दिवशी त्या राक्षसाबरोबर. त्या एवढ्याशा पोराच्या बोलण्याचं त्यांनी लई मनावर घेतलं. त्याचा अहंकार दुखावला आणि त्यानं गाडीच घातली त्या लेकराच्या अंगावर. संपून टाकलं एवढ्याशा जीवाला. खरं सांगतो साहेब, मी तिथेच होतो, समद बघत होतो, पर काय बी करू शकलो नाही. काय करणार, नोकर माणूस मी काय बोलणार. पण आता बोलणार साहेब. इतके दिवस ही जुबान पैसे दाखविणाऱ्या गारुड्या मोर नाचायची. कोर्टामध्ये बी खोटी साक्ष दिली मी साहेब. पण आता नाही. या सौमित्र साहेबाची, या बापाची व्यथा ऐकून त्याचे शब्द माझ्या काळजामध्ये घुसले. आज हा साहेब. अहो इन्स्पेक्टर साहेब, सौमित्र साहेबाच्या जागी मीच काय, तुम्ही जरी असतात ना तर तुम्ही बी हेच केलं असतं. खूनच केला असता त्या नाराधामाचा. पापाचा घडाच भरला होता त्याचा. अहो पुराणामध्ये सुद्धा देवादिकांनी नाराधामाचा वध करूनच त्याला शिक्षा दिली आहे. सौमित्र साहेब, तुम्ही खून नाही केलाय, तुम्ही वध केलाय, वध. हा. म्हणजे तुला म्हणायचंय सौमित्राला जर शिक्षा झाली तर तो अन्याय ठरेल. म्हणजे मला तसंच म्हणायचंय साहेब, पर शेवटी तुम्ही माय बाप आहे. मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय. पण कायद्याने मी. कुठला कायदा इन्स्पेक्टर साहेब? कुठे होता तुमचा हा कायदा जेव्हा एका सालस सुशील बायकोवरती अर्जुन रोज अत्याचार करत होता? कुठे गेला होता तुमचा हा कायदा जेव्हा एका मतिमंद मुलाशी तो रोज जीव घेणे खेळ खेळत होता? कुठे गेला होता तुमचा हा कायदा जेव्हा त्याच्या सावत्र आईचा उल्लेख त्याच्या बापानी त्याच्या सुखासाठी ठेवलेली एक बाई रान म्हणून करत होता? आणि कुठे गेला होता तुमचा हा कायदा जेव्हा एका निष्पाप मुलाचा त्यांनी निर्गुणपणे खून केला होता? तेव्हा तुमच्या याच कायद्यानं या अर्जुनची निर्दोष मुक्तता केली होती ना? कौशल्याबाई, कायदा हा साक्षी पुरावे पाहत असतो. आणि अशा या नरसू सारख्या माणसांनी जर खोटी साक्ष दिली तर कायदा हतबल होतो. याला आज कंठ फुटलाय कारण ह्याचा मालक आज हयात नाहीये. असता तर अशा कितीतरी गुन्ह्यात ह्याने त्याची साथ दिली असती. पुन्हा पुरावे नष्ट झाले असते, साक्षीदार गायब झाले असते. केवळ कायद्याला दोष देऊन फायदा नाही. कुठल्याही रीतीनं का होईना, पण सौमित्रांना न्याय मिळाला हे मान्य करताय ना राणे साहेब? का तेही मान्य नाहीये तुम्हाला? हो, मला मान्य आहे, पण याचा अर्थ असा होतो की अर्जुनला शिक्षा व्हायला हवी होती ना? हो, म्हणजे ती शिक्षा त्याला कोण देणार होतं? ज्या लोकांना इथल्या न्यायालयात न्याय मिळत नाही ना, त्यांना त्याच्या न्यायालयात न्याय मिळतो. त्याच्या न्यायालयात न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी नाहीये राणे साहेब. तिथे ना साक्षी आहेत ना पुरावे आहेत, तरी सुद्धा न्याय हा होतोच. या केसमध्ये सौमित्र निमित्त मात्र होता, परंतु अर्जुनची शिक्षा त्याच्या न्यायालयात केव्हाच ठरवली गेली होती. आज जर तुम्ही सौमित्राची निर्दोष सुटका केलीत तर कदाचित एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही तुमच्या ड्युटीशी गद्दारी करताय असं होईल. पण माणूस म्हणून एक मोठी जबाबदारी पार पाडाल इन्स्पेक्टर साहेब. कर्तव्य निभावल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. ही केस आत्महत्या म्हणून दाखवून तुम्हाला फाईल बंद करायला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही.
मला कायदा कळत नाही इन्स्पेक्टर साहेब, पण माणुसकी कळते, समजते, म्हणून मी बोलते. मला नाही वाटत सौमित्र निर्दोष सुटावा या गोष्टीला इथे कोणाचा विरोध असेल. पण अटक करायची की नाही हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही संभ्रमात पडू नका इन्स्पेक्टर साहेब. प्लीज अरेस्ट मी. आता तसाही माझ्या जगण्यात काही अर्थ उरला नाहीये. जगू कुणासाठी? मुलगा गेला, त्याच्या धक्क्याने बायको गेली. आता बाहेर राहिलो तरी तुरुंगात राहिल्यासारखंच आहे. मग खऱ्या तुरुंगात राहिलो तर काय फरक पडतो? प्लीज अरेस्ट. सौमित्र, झालेल्या प्रकाराबद्दल तुमचे आभार मानायचे की दिलगिरी व्यक्त करायची मला खरंच कळत नाही. वैदेही, माणसाला वाटत असतं बऱ्याच गोष्टी त्याच्या हातात आहेत, पण त्याच्या हातात काही नसतं. एक दैवी संकेत असतो, त्याप्रमाणे आपण सगळे वागत असतो. आता हेच बघ ना, त्या दिवशी माझा मोबाईल इथे राहिला नसता आणि मी इथे आलो नसतो तर डॉक्टर सोनटक्केंना वाचवण्यासाठी तू खुनाचा आळ स्वतःवर घेतला असतास आणि तुरुंगात खितपत पडली असतीस, आणि तुला न वाचवण्याचं पाप माझ्या माथी लागलं असतं. कौशल्याबाई बोलल्या ते बरोबर होतं. काही केसेसचा निकाल त्याच्याच न्यायालयात लागायचा असतो. चला. थँक गॉड, सुटलो आपण. मला अटक झाली असती तरी तू सुटलाच असतास. तुला काहीच फरक पडत नाही ना मला अटक झाली तरी? वैदेही, असं का बोलतेस तू? तुझ्या वागण्यावरून असंच वाटत होतं. मी खुनाची कबुली दिली तुला वाचवण्यासाठी, पण तू काय केलंस? मीच खून केलाय हे मान्य करून क्षणार्धात मोकळा झालास. माझ्यावर एवढा अविश्वास उमेश? वैदेही, त्या क्षणी मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती. पण मला तू नाही, सौमित्रने साथ दिली. एक अनोळखी माणूस असूनही मला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला या सगळ्यात अडकवून घेतला. उमेश एवढा स्वार्थी असेल असं वाटलं नव्हतं मला. Come on, darling. You know I love you. No, you don't. You don't. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्यामध्ये जे काही होतं ते आता सगळं संपलंय. It's all over now. So just leave me alone.